नमस्कार, मी प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत मूळव्याध भगंदरवरती विना शस्त्रक्रिया ओझोन क्षारसूत्र चिकित्सा। आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे। आपण दोघांचंही स्वागत करूया। खूप खूप स्वागत आहे दोघांचं साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात। खरं म्हणजे आपल्याला चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर विवेक लोळगे गेली 35 वर्ष ठाणे शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत। घोडबंदर रोड येथील कासार वडवली इथं ठाणे शहरातील सर्वात मोठं पाईल्सच्या क्षेत्रातील कलासिद्धी हे क्लिनिक कार्यरत आहे। डॉक्टरांच्या क्षारसूत्र चिकित्सेद्वारे पाईल्सवरती उपचार केले जातात आणि त्यामुळे पाईल्सचा समूळ नायनाट होतो, शिवाय पुनरुद्भव देखील होत नाही, पुन्हा त्याचा त्रास उद्भवत नाही। डॉक्टर विवेक लोळगे यांना ठाणे मनपाने ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित केले। 45,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी आजवर केलेल्या आहेत। तर ठाणे पोलीस हॉस्पिटलचे आयुर्वेद विभागात प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत आहेत। तसेच रेड क्रॉस सोसायटीचे सहसचिव म्हणून देखील ते कार्यरत आहेत। डॉक्टर लीनता लोळगे देखील गेली 30 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये प्रॅक्टिस करतात आणि ओझोन थेरपीमध्ये या क्षेत्रातील महाराष्ट्रातील काही मोजक्या तज्ञांपैकी त्या एक आहेत। चर्चेकडे वळायचं आहे, मात्र त्याआधी कलासिद्धी हॉस्पिटल बद्दल आणि येथील शस्त्रक्रियेबद्दल अधिक माहिती देणारा एक व्हिडिओ आपण पाहूया। डॉक्टर विवेक लोळगे यांचं कलासिद्धी हॉस्पिटल म्हणजे मूळव्याधसाठीचं महाराष्ट्रातलं एकमेव सुसज्ज हॉस्पिटल। इथे रुग्ण येतात, उपचार करून अगदी काही तासात घरी जातात आणि आपलं दैनंदिन जीवनातील कामकाज सुरू करतात। हे सगळं शक्य झालंय डॉक्टर विवेक लोळगे यांच्या प्रदीर्घ अनुभवाने आणि त्यांच्या कठोर परिश्रमांनी। डॉक्टर विवेक लोळगे हे ठाणे पोलीस हॉस्पिटलचे आयुर्वेद विभागाचे प्रमुख आहेत। तसंच रेड क्रॉस सोसायटी ठाणेचे सहसचिव म्हणून देखील कार्यरत आहेत। गेल्या 38 वर्षांपासून डॉक्टर लोळगे यांनी रुग्णसेवेचं हे व्रत हाती घेतलं। 38 वर्षात 45,000 रुग्णांना त्यांनी मूळव्याध सारख्या असह्य वेदना देणाऱ्या व्याधीपासून मुक्तता दिली। स्वतः संशोधित केलेल्या क्षारसूत्र चिकित्सेद्वारे डॉक्टर विवेक लोळगे हे मूळव्याध रुग्णांवर उपचार करतात। या उपचारांमध्ये रुग्णांना ऍडमिट होण्याची गरज नसते, रक्तस्राव होत नाही की मूळव्याधचा पुनरुद्भव देखील होत नाही। त्यामुळे रुग्ण अगदी दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला सुरुवात करतो। केवळ मुंबई ठाण्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण कलासिद्धी हॉस्पिटलमध्ये मूळव्याधीच्या उपचारार्थ येतात। कधी कधी तर परराज्यातून देखील इथे रुग्ण येतात। डॉक्टर विवेक लोळगे यांच्या पत्नी डॉक्टर लीनता लोळगे या इथे रुग्णांना ओझोन थेरपी देतात, त्यामुळे रुग्णांच्या जखमा लवकर भरून येतात। डॉक्टर लीनता लोळगे या ओझोन थेरपी क्षेत्रातील काही मोजक्या तज्ञांपैकी एक आहेत। प्रदीर्घ अनुभव त्यांच्या देखील गाठीशी आहे। 38 वर्षांच्या प्रदीर्घ रुग्णसेवेसाठी डॉक्टर विवेक लोळगे यांचा अनेक मान्यवर संस्थांनी सन्मान केला आहे। ठाणे महानगरपालिकेने त्यांना ठाणे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे, तर रिटेल इन ठाणे या संस्थेने त्यांना MSME बिझनेस एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित केलं। अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। या व्यतिरिक्त ठाण्याचे महापौर श्री नरेश म्हस्के यांनी देखील डॉक्टर विवेक लोळगे यांना गौरवलं आहे। तर आजच्या या विषयासंदर्भात तुमच्याही मनात काही प्रश्न असतील जरूर फोन करा। 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की आजकाल आपण पाहिलं तर आपल्या सवयी बदललेल्या आहेत, बिघडलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही, आणि या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला मूळव्याधासारखा त्रास व्हायला सुरुवात झाली। असंख्य पेशंट्स आपल्याकडे देखील येत असतील। तर मूळव्याध आणि भगंदर या दोन्ही आजारांवरती विना शस्त्रक्रिया आपली उपचार पद्धती कशी आहे आणि ओझोन क्षारसूत्र ही उपचार पद्धती कशा पद्धतीने केली जाते, काय सांगा? मूळव्याध आणि भगंदरवरती क्षारसूत्र चिकित्सा जी पुराण्या जमान्यापासून आलेली आहे त्याच्यावरती मी संशोधन केलेलं आहे। जे औषधं आहेत ती मी माझी स्वतःची बनवून फॉर्म्युले बनवून ते एका फायबरच्या द्वारे ते ओझोन मिश्रित असं हे क्षारसूत्र ओझोन क्षारसूत्र आम्ही मूळव्याध आणि भगंदरवरती वापरतो। मूळव्याधीचे म्हणजे कोंब बाहेर येतात किंवा काहींना म्हणजे रक्ती मूळव्याध असते, त्यांना कोंब बाहेर येत नाही पण आतमध्ये असतं आणि रक्तस्राव होत असतो।
ज्यांना रक्तस्राव होत नाही त्यांचे मोड मोठे होतात, ते मोड संपूर्ण गुदद्वारातून बाहेर येतात आणि हे बाहेर आलेले कोंब किंवा हे बाहेर आलेले मोड जे आहेत, पाईल्स आहेत, ते त्याच्यावरती शस्त्रक्रिया करणं हे तेवढं सगळ्यांना माहिती असतं. क्षारसूत्रापेक्षाही माझं जे वेगळं क्षारसूत्र पद्धत असं आहे की याच्यावरती न बांधता नुसतं चिकटवून ते आपल्याला काम होतं. कितीही मोठ्या प्रमाणात मोड असले तरी फक्त लोकल ॲनेस्थेसियावरती या रुग्णाला मुळाच्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण स्टार्ट टू एंड त्याच्यावरती ते फक्त चिकटवलं जातं, गुंडाळलं जातं आणि हे गुंडाळलं की ते संपूर्ण मोड आपोआप आकसतात, सुकतात आणि गळून पडतात. कापण्यामध्ये कात्री वापरणं, ब्लेड वापरणं, लेझर वापरणं आणि त्याच्यावर स्टिचेस घेणं ही झाली शस्त्रक्रिया. स्टेपलर वगैरे वगैरे ह्या सगळ्या शस्त्रक्रियेच्या प्रकारामध्ये येतात. सर्व ठिकाणी शस्त्रक्रिया ही प्रचलित आहे. लेझरपेक्षाही आपली जी चिकित्सा आहे की कोणत्याही प्रकारे स्पायनल ॲनेस्थेसिया किंवा जनरल ॲनेस्थेसिया म्हणजे कोणत्याही प्रकारचा माणसाला बेशुद्ध करून आपली प्रोसेस करण्यापेक्षा माझी जी ही आहे ही एक प्रकारची चिकित्सा आहे. याच्यामध्ये फक्त लोकल ॲनेस्थेसिया दिला जातो आणि ह्या आलेल्या मोठ्या मोठ्या मोडावरती सूत्र गुंडाळलं जातं. हे गुंडाळताना पेशंट माझ्याशी बोलत असतो, आम्ही गप्पा मारत असतो आणि गप्पा मारताना त्याला ते गुंडाळलं का तर ह्या प्रोसेसमध्ये कोणतेही टाके नसल्यामुळे रक्तस्राव तर होत नाही, तो हा भाग वेगळा. परंतु कोणतंही इंटरनल स्फिंक्टर आपण कट करत नाही. कोणतेही स्फिंक्टर कट न केल्यामुळे शौचावरचा जो कंट्रोल जाण्याचा जो मोठा साईड इफेक्ट आहे शस्त्रक्रियेमध्ये तो आपल्या प्रोसेसमध्ये होत नाही. म्हणजे शस्त्रक्रिया आणि आपल्या प्रोसेसमध्ये हा मोठा डिफरन्स आहे की कंट्रोल जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रिकरन्स नाही. मूळ जे आहे आपलं मुळापासून सुकून जातं, त्यामुळे सुकून गेल्यामुळे परत येण्याचा संभव नाही. केस कापले तर वाढतात, झाड कापले तर वाढतात, नखं कापले तर वाढतात. तसेच आईल्सच्या बाबतीत पण कापल्यानंतर परत ते मांस वाढू शकतं. परंतु आपण जे सूत्र बांधतो आहे या सूत्रामध्ये संपूर्ण क्षार असल्यामुळे ते आतमध्ये जळलं जातं, सुकलं जातं आणि आकसून जातं. त्यामुळे त्या भागावरती संपूर्ण प्रकारे एक प्रकारचा जाड लेअर होतो आणि त्यामुळे रिकरन्स शून्य, कंट्रोल जाण्याचा भाग शून्य, ब्लिडिंग शून्य आणि लोकांना लोकल ॲनेस्थेसिया असल्यामुळे उतरून पेशंट चालत जातो. तशाच प्रकारे भगंदरच्या बाबतीमध्ये पण हे क्षारसूत्र आपण लावलं जातं. भगंदरमध्ये म्हणजे गुदद्वाराच्या बाजूला कुठेही एक छोटंसं छिद्र पडतं, होल पडतं आणि त्या होलमधून पूय स्राव वाहत राहतो. ह्या पूय स्राव होणाऱ्या नळीमध्ये म्हणजे हा जो ट्रॅक आहे या ट्रॅकमध्ये पण आम्ही हे क्षारसूत्र बांधून टाकतो, आतमध्ये गुंडाळून लावून टाकतो. ते लावलं की ते आतून संपूर्ण म्हणजे हे गुदद्वार आणि इथे होल असेल तर ते हळूहळू हळूहळू हळू कापत जातं आणि आतून मागून भरत जातं. म्हणजे कटिंग आणि हिलिंग प्रोसेस फिस्टुलामध्ये आवश्यक असते, ते ह्या आपल्या सूत्राने साध्य होतं. एका बाजूने कापलं जाणं, एका बाजूने भरलं जाणं, त्यामुळे मोठा खड्डा फिस्टुलामध्ये होत नाही. मोठा खड्डा होत नाही त्यामुळे रुग्णाला त्याच्यामध्ये पॅकिंग करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही, जे शस्त्रक्रियेमध्ये होतं. शस्त्रक्रियेमध्ये मोठा खड्डा होऊन जातो फिस्टुलाला आणि तो खड्डा भरताना रुग्णाला प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जावं लागतं. माझ्या रुग्णांना मी एकदा ते सूत्र टाकलं का 8-10 दिवसांनी एकदा यायला लागतं. त्याच्यानंतर परत त्यांना रुग्णांना यावं लागत नाही, कारण आपण कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये स्टिचेस घालत नाही, खड्डा करून ठेवत नाही आणि हे जे बांधलेलं सूत्र हे त्याचं काम आपोआप ॲटोमॅटिक करत राहतं. त्यामुळे ह्या प्रोसेस केल्यानंतर सूत्राच्या प्रोसेसमध्ये भगंदर कितीही कॉम्प्लिकेटेड असला म्हणजे मल्टिपल फिस्टुला, त्याला शतपोनिका म्हणतो, त्या अनेक होल्समध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी हे सूत्र आतमध्ये बांधून ठेवतो. जसं फिस्टुलाची लांबी असेल कमी जास्ती त्याप्रमाणे सूत्र किती वेळा बदलायचं किंवा नाही बदलायचं ते ठरवलं जातं. ह्या सूत्राप्रमाणे मोठ्या मोठ्या ट्रॅकमध्ये वेगवेगळे दोरे आपण चिकटवतो. त्यामुळे अनेक भूकं असली तरी मोठा खड्डा न होता छोटा 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 होत जातं आणि ते कटिंग आणि हिलिंग हे प्रोसेस आपल्या ह्या क्षारसूत्राने साध्य होते. तर शस्त्रक्रियेमध्ये जो खड्डा आहे तो याच्यात वाचवला जातो. अशा प्रकारचं ह्या दोन चिकित्सेमध्ये शस्त्रक्रिया आणि माझी चिकित्सामध्ये फरक पडतो. नक्कीच डॉक्टर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भगंदर असेल किंवा मग मूळव्याधाचा त्रास होत असेल आणि हे दोन्ही गोष्टी गुंतागुंतीच्या असतील तरीही विना शस्त्रक्रिया त्यांच्यावरती उपचार करता येतात का? हो, असे बरेच पेशंट येतात, बऱ्याच ठिकाणी फिरून माझ्याकडे येतात की मूळव्याधीचं ऑपरेशन केलं आहे, भगंदरचं ऑपरेशन केलं आहे आणि 2-2, 3-3 ठिकाणी केलेले जास्ती करून फिस्टुलाचे पेशंट कॉम्प्लिकेटेड केसेस या अशा माझ्याकडे येतात. तर याच्यामध्ये
बऱ्याच वेळेला काय होतं, फिस्च्युलाचं ऑपरेशन करताना सर्जनला फिस्च्युला आणि पाईल्स ॲट अ टाईम ऑपरेशन करायला जमत नाही, कारण फिस्च्युलामध्ये पस असतो, पाईल्समध्ये ब्लड असतं आणि दोन्ही एकत्र केल्यावर सेप्टिक होईल, म्हणून सर्जन पहिला फिस्च्युलाचं सर्जरी करतो आणि पाईल्स तसंच राहून जातात. त्यामुळे ज्याच्यामुळे फिस्च्युला झाला आहे हे मूळव्याधीचं कारण बाजूला राहतं आणि फिस्च्युलाचे ट्रीटमेंट केले जाते. ते सुद्धा फिस्च्युला सर्जन चांगला असतो, त्यामुळे तो आतपर्यंत कापू नये असं प्रयत्न करतो, कारण आतमध्ये कापला तर इंटरनल स्फिंक्टर कापलं जाईल, म्हणून तो जे कंट्रोल जाण्याचा वाचवण्यासाठी थोडासा भाग ठेवून मग फिस्च्युलाचं ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे तो फिस्च्युला रिकरन्स होतो. पण मी माझ्याकडे जे आलेल्या कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत ह्या सगळ्या फिरून आलेल्या असतात. त्याच्यामध्ये मी माझ्या प्रोसेसमध्ये मूळव्याध आणि भगंदर दोन्ही ॲट अ टाईम करतो. म्हणजे एकाच वेळेला मूळव्याधीला पण आमचं थ्रेड चिकटवतो, एकाच वेळेला फिस्च्युलाला पण थ्रेड बांधतो. त्यामुळे मूळव्याध एका वेळेला सुकून जाते. 5 दिवसामध्ये मूळव्याध कंप्लीट बरं होऊन जातं. त्यामुळे ॲनसचा पॅसेज मोठा होतो, जो छोटा झाला आहे तो, त्यामुळे ऑब्स्ट्रक्शन निघून जातं. त्याच वेळेला आपण फिस्च्युलामध्ये पण थ्रेडिंग केलेलं असतं, त्यामुळे फिस्च्युलाचं थ्रेडिंग आतमध्ये स्क्रॅपिंग करून करून फिस्च्युलाचा ट्रॅक पण ओपन होतो. फिस्च्युलाचा ट्रॅक ओपन होतो, फाईल्स निघून जातात. त्यामुळे त्या रुग्णाला कितीही कॉम्प्लिकेटेड असला तरी त्याच्यामध्ये याला 100% सक्सेस मिळतं आणि कोणत्याही प्रकारचं त्याला बंधन नाही घातलं की हे खाऊ नको, ते खाऊ नको, फिरू नको, काही नको, कारण याच्यामध्ये रुग्णाला माझ्याकडे वारंवार यावं लागत नाही. नक्कीच नक्कीच. खरं म्हणजे डॉक्टर लीनाता, आपल्याकडे मी आता येते. ओझोन चिकित्सेबद्दल आपण वारंवार बोलत असतो आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये देखील आपण अनेकदा बोललेलो आहोत. तर नव्याने जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल? ओझोन चिकित्सा म्हणजे नेमकी काय आणि त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो? ओझोन चिकित्सा म्हणजे एक प्रकारची ऑक्सिजन थेरपी आहे. जे आपण मेडिसिनमध्ये ऑक्सिजन वापरतो त्या ऑक्सिजनचं आपण एका मशीनद्वारे ओझोनमध्ये रूपांतर करतो आणि तो ओझोन आपण शौचाच्या ठिकाणी सोडतो. म्हणजे तिथे ज्या जखमा आहेत, म्हणजे फिशरमध्ये ज्या झालेल्या जखमा आहेत त्याच्यामध्ये फिशरेक्टॉमी करायचं, म्हणजे ते कापतात आणि ते शिवतात, तर ते करायची आपल्याला गरज पडत नाही. तसंच आपण फिस्च्युलामध्ये पण ह्याचा वापर करतो. फिस्च्युलामध्ये जे मल्टिपल ट्रॅक्स सरांनी आता जे सांगितलंय कॉम्प्लिकेटेड असतात आणि मल्टिपल ट्रॅक्स असतात. म्हणजे इवन लेडीज पेशंटमध्ये रेक्टोव्हजायनल फिस्च्युला असतो, म्हणजे त्याचा ॲनसमध्ये त्याचं ओपनिंग असतं आणि ते गर्भाशयाच्या इथपर्यंत जातं. तसंच पुरुषांच्यामध्ये अंडाशयापर्यंत गेलेला असतो, टेस्टिक्युलर फिस्च्युला असतो. पायलोनिडल फिस्च्युला आहे जो पाठीच्या मणक्यांवर केसाच्या पुंजक्यांमुळे झालेला असतो, तिथे मांसल भाग फार कमी असतो. त्याच्यासाठी सर्जन लोक झेड प्लास्टी किंवा रॉम्बॉइड फ्लॅप येथे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करतात, पण तिथे मांसल भाग कमी असल्यामुळे त्या जखमा लवकर भरून येत नाहीत. तोच आपण ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा केल्यामुळे त्या जखमा लवकर भरून येतात. तेवढ्यासाठी ड्रेसिंगसाठी आपल्याकडे पेशंटला यायची गरज नाही आहे. 1 टाईम प्रोसिजर केल्यानंतर पेशंट 7-8 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर एकदा येऊन फॉलोअपला येतो आणि तेवढ्या चिकित्सेमध्ये तो बरा होतो. इवन लांबून येणाऱ्या पेशंटला ते नाही तर कॉम्प्लिकेटेड होऊन बसणार की कितीदा मी जायचं यायचं. जवळचे पेशंट येऊ शकतात, पण लांबचे पेशंट इतक्या वेळा येऊ शकत नाहीत. त्यामुळे लांबचे पेशंट जे आहेत ते रात्रीच्या गाडीने निघतात, सकाळी आमच्याकडे पोहोचतात, चेकअप करून घेतात, प्रोसिजर करून घेतात. प्रोसिजर ही फक्त 7 ते 8 मिनिटाचीच असते. 10 मिनिटानंतर ते सगळं जेवू शकतात, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही बंधन नाही आहे. व्हेज, नॉनव्हेज, मसाल्याचे पदार्थ खाऊ शकतात. गप्पा मारत प्रोसिजर झालेली असते. अर्धा पाऊण तास ते विश्रांती घेतात, बसतात, हिंडतात, फिरतात आणि 1 तासानंतर ते नंतरच्या दुपारच्या गाडीने येते. तसं बुकिंग करूनच येतात, त्यांच्याशी तसं डिस्कस सगळं व्यवस्थित फोनवर केलं जातं. त्यामुळे ते दुपारच्या गाडीने किंवा संध्याकाळच्या गाडीने परत रिटर्न बॅक त्यांच्या गावी जाऊ शकतात आणि त्यांना वारंवार यायला लागत नाही. हा एक त्यांना त्याचा बेनिफिशियल आहे. त्यामुळे पेशंट खूप खुश असतात आणि आमच्याकडे सगळे आउटसाईडवरनं पेशंट जास्त आलेले असतात की जे 3-3, 4-4दा ऑपरेशन करून घेतलेले आहे दुसरीकडे आणि त्यांना रिझल्ट मिळालेले नाही आहेत, ते वैतागलेले असतात. असे पेशंट आमच्याकडे येऊन एकदम खुश होतात. नक्कीच. खरं म्हणजे पेशंट्सना कुठल्याही पद्धतीचं पथ्य पाळायला लागत नाही. पेशंटला आता ट्रीटमेंट केल्यानंतर ते स्वतः घरी जाऊ शकतात. कुठल्याही पद्धतीची शस्त्रक्रिया त्यांच्यावरती केली जात नाही. एकूणच या सगळ्या रुग्णांसाठी त्यांच्या सोयीस्कर अशी ही चिकित्सा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या चिकित्सेबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर स्वागत. आणि आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर लीनाता आपल्याला मला विचारायचा आहे, तो म्हणजे मूळ व्याधीतून कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो का?
100% होईलच असं नाही आपण सांगू शकत, पण त्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा कारण काय असतं, काही जणांचं प्रोलॅप्स झालेलं असतो, इंटरनल पाईल्स बाहेर येऊन अडकलेले असतात, तिथे स्वच्छता मेंटेन केली जात नाही किंवा त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी डिफॉर्मिटी चेंजेस झालेले असतात, पण त्याचं योग्य ते निदान करून घ्यावं आणि मग त्याच्यावरती उपचार घ्यावेत. पण प्रत्येक पेशंटला असं वाटतं की रक्त पडलं किंवा हाताला मूळव्याधीचे कोंब लागले म्हणजेच मूळव्याध आहे, तर तसं नसतं. रक्त पडलं तर उलट जास्त बेटर आहे की त्यामुळे लक्षात तरी येतं की मला तिथे काहीतरी होत आहे. पण काही जणांना रक्त न पडता सुके मूळव्याध असतात आणि ते आतमध्ये अडकून राहिलेले असतात, पण ऑब्स्ट्रक्शन होऊन त्यांना गॅसेस, ॲसिडिटी, ढेकरा येणं हे असे प्रकार होतात किंवा पोट गच्च फुगणं, औषधं घेतल्यापुरतं बरं वाटतं. तर त्यासाठी पेशंटला काही त्या शौचाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम वाटला तर योग्य त्या डॉक्टरकडे जावं, निदान करून घ्यावं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यावी. पण कधी दुर्लक्ष न केल्यामुळे त्यांना वाटतं हा मूळव्याध आहे, होईल बरं, असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं आणि तिथे कॅन्सरची सुरुवात झालेली असू शकते. त्यामुळे चांगल्या डॉक्टरांकडे जावं आणि निदान करून घ्यावं. तसंच आता ज्यांच्याकडे HB कमी झालेलं आहे, रक्त कमी झालेलं आहे आणि टॉयलेटमधनं रक्त जात आहे, पण त्यांना ते लक्षात येत नाही, तर अशा पेशंटला सुद्धा आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. प्रेग्नंट बायका ज्या आहेत त्यांनासुद्धा आपण 5व्या-6व्या महिन्यापर्यंत ही चिकित्सा करू शकतो. तसंच लहान मुलांपासून 2.5-3 वर्षाच्या मुलांपासून 95 वर्षाच्या वयस्कर लोकांच्यापर्यंतसुद्धा ही ट्रीटमेंट आपल्याला त्यांना देता येते. इव्हन डायलिसिस पेशंट आहे किंवा हार्ट पेशंट आहे त्यांनाही हे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे. डायबिटीस लोकांना वाटतं की अरे आमची 450 ब्लड शुगर आहे, 300 ब्लड शुगर आहे, आमच्या जखमा भरतील की नाही, पण त्या लोकांना पण ही ट्रीटमेंट एकदमच सोयीस्कर आणि अत्यंत उपयोगी आहे. नक्कीच. खरं म्हणजे या आजच्या ट्रीटमेंटबद्दल, ही ट्रीटमेंट कशा पद्धतीनं केली जाते याबद्दल तुम्ही दोघांनी खूप छान माहिती दिलीत. मात्र आपल्या रुग्णालयासंदर्भात जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं, तर आपल्या रुग्णालयाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे, वेगळेपण नेमकं काय आहे, आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक रुग्णाला असतो तो म्हणजे एखादी ट्रीटमेंट मी घेतली तर त्याचे साईड इफेक्ट्स तर नाही ना होणार, या ट्रीटमेंटबद्दल काय सांगा? माझं जे रुग्णालय आहे इतर रुग्णालयाप्रमाणे सलाईनच्या बाटल्यांसारखं दृश्य आपल्या इथे दिसत नाही. कारण माझा रुग्ण ऑपरेशन थिएटरमधून चालत बाहेर येतो, बेडवरती बसतो आणि बेडवरतून निघून जातो. कोणत्याही रुग्णाला सलाईनची रक्ताच्या बाटल्यांची लावायची गरज पडत नाही. कुणालाही बेशुद्ध केलेलं नसतं. त्यामुळे रुग्ण हसत बाहेर येतात, हसत जातात. त्यामुळे त्यांना सर्व खाण्याची परवानगी असते आणि हे अशा रीतीने इतकं सोपी असलेल्या ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट हे असूच शकत नाही. कारण आपण साईड इफेक्टमध्ये कापत नाही. त्यामुळे डायबिटीसचं जसं मॅडमने सांगितलं तसं जखम चिघळण्याचा प्रश्न नाही. कोणत्याही प्रकारची बेशुद्ध म्हणजे ॲनेस्थेसिया देत नाही, लंबर किंवा स्पायनल किंवा कोणतंही काही देत नाही. त्यामुळे त्याच्यातून कार्डियक अरेस्ट आला किंवा त्याच्यातून ॲनेस्थेसियाचा डोस जास्ती झाला, असे जे साईड इफेक्ट इतर सर्जरीमध्ये दिसतात तेही आपल्या प्रोसेसमध्ये दिसण्याची शक्यता नाही. जास्ती कटिंग झालं, त्यामुळे ब्लिडिंग झालं आणि मग अनकंट्रोल्ड ब्लड जायला लागलं, मग त्याला रक्ताच्या बाटल्या लावायला लागल्या, हे आपल्या याच्यात शक्यता नाही. बाकी साईड इफेक्ट हा प्रकार आपल्या इथे स्वप्नात पण अजूनपर्यंत 40 वर्षामध्ये मला जाणवलेला नाही. रुग्णांना कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. त्यामुळे रुग्ण कसाही वागला म्हणजे त्या गरम पाण्याने शेक घेतला, स्टूल त्याचं तो धुवू शकतो. ते धुताना समजा स्टिच तुटला तर साईड इफेक्ट होऊ शकतो. की जर स्टिच असेल आणि समजा स्टूल पास करताना त्याने जोर दिला तर स्टिच तुटला तर रक्ताची धार येऊ शकते. हे साईड इफेक्ट सर्जरीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळतील. परंतु आपल्या प्रोसेसमध्ये जे आपण बांधलेलं असतं ते आपोआप पडलंच पाहिजे. त्यामुळे रुग्ण चालेल तेवढं चांगलं असतं. चालल्यानंतर टाके तुटण्याची वगैरे भीती नसते. त्यामुळे तो कोणत्याही प्रकारे कोणतंही बंधन न घेता मोकळेपणाने वावरतो. मनातली भीती नाही, शारीरिक भीती नाही, अशा रीतीने असलेला आणि औषधांची भीती नाही. कारण आपण आयुर्वेदिक औषधं वापरतो त्याच्यामध्ये ह्या औषधांमध्ये कोणतेही साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार नाही. अशा रीतीचा हा एकदम अतिशय उत्कृष्ट जी चिकित्सा आहे ती ही चिकित्सा हे रुग्णांना चिकित्सा झालेली कळतच नाही. प्रोसेस झाल्यावर आम्ही त्यांना सांगतो आता आज काही केलं नाही, आपण 8 दिवसांनी करूया. म्हणजे इतकं रुग्ण त्या बाबतीत जाणकार नसतो, त्याला समजत नाही. इतकं सोप्या रीतीने आपले प्रोसेस होऊन जाते. आणि रुग्णालयाचं वैशिष्ट्य हेच की त्याला घरगुती वातावरण मिळतं आणि त्या घरगुती वातावरणामध्ये तो घरगुती जे कपडे घालून येतात त्याच कपड्यामध्ये जातात. त्याच्यासाठी लुंगी घातली, हे घातलं, असं आपल्याला काही चेंजेस करायला लागत नाही. रुग्ण मोकळ्या वातावरणात असतो आणि घरगुती वातावरण हे माझ्या हॉस्पिटलचं मोठं वैशिष्ट्य आहे.
नक्कीच. आणि तुम्हाला देखील सरांकडून ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर स्क्रोलवरती नंबर डिस्प्ले होत आहेत. सरांचं क्लिनिक कुठे आहे, त्याचा ॲड्रेस देखील तिथे आहे, पत्ता तिथे आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अगदीच डॉक्टरांचं मार्गदर्शन करून घेऊ शकता. डॉक्टर, खरं म्हणजे जसं सुरुवातीला मी म्हटलं होतं, सवयी बदललेल्या आहेत, सवयी बिघडलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा आजारांना आपण स्वतःच आमंत्रण देत असतो. तर जाता जाता आपण या प्रेक्षकांना काय सांगा? रुग्णांना महत्त्वाची सूचना की त्यांनी सवय बदललेला त्याला काही इलाज नाही. कारण मुंबईचा किंवा शहराचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये वडापाव किंवा मिरच्या खाल्ल्याशिवाय कोणाला जीवन जगता येत नाही. रस्त्यावर चालणारा पण काही खातात, पोलीस लोक आहेत, सगळे काय कोणाला खाण्याचा वेळ नसतो. पण अशा वेळेला फक्त एकच सूचना सगळ्यांना महत्त्वाची की तुम्ही काही खा, माझ्या प्रोसेस नंतर किंवा आधी कधी काही खा, परंतु शौचाला जाताना जोर देऊ नका. जोर दिलात का तुमचे जे मूळव्याधीचे कोंब अजून मोठ्या प्रमाणात वाढतील, अजून त्याच्यातून रक्तस्राव होईल. जे फर्स्ट स्टेज आहे त्याच्यातून सेकंड स्टेजमध्ये परिवर्तित होईल. आणि हे असं परिवर्तन होऊ नये म्हणून शौचाला जेव्हा तुम्हाला कडक व्हायला लागते तेव्हा सगळ्यात प्रथम तुम्ही शौचाला होईल असं काहीतरी औषधं जवळच्या डॉक्टरकडून किंवा केमिस्टकडून घ्या. आणि औषधं घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा घरगुती वातावरणामध्ये रोज ताक प्या. 1 वाटी गरम पाण्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप टाकून रोज रात्री तूप सेवन करा. म्हणजे घृतपान जे आपण आयुर्वेदात लिहिलं आहे त्याने संपूर्ण आतड्याला स्निग्धता मिळेल. स्निग्धतेने तुमचं मूळव्याधीची शुष्कता निघून जाईल. फिस्टुलामध्ये जे इन्फेक्शन असतं ते पण तुपाने बऱ्याच प्रमाणात कमी होतं. म्हणजे डॉक्टरकडे जाण्याच्या आधी तुम्हाला नुसतं घृतपान आणि तखरपान याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचपैकी रिझल्ट चांगला मिळतो. नक्कीच डॉक्टर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप छान टीप दिलेली आहे आणि दोघंही इथे आलात, इतकं छान प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटणार आहोत असाच एखादा नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी खास. मात्र आज आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.